नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवती नैष्टकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च गोविंदाय नमो नमः। स्कंद 1 अध्याय 2 आणि श्लोक क्रमांक 1 आहे। आपण पुण्याचं रिसायटेशन 3 वेळा करतो ना याचं। व्यास उवाच इति संप्रश्न संभृष्टो विप्राणां रोमहर्षणी प्रतिपूज्य वचैस्तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे। इति संप्रश्न संभृष्टो विप्राणां रोमहर्षणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे। व्यास उवाच इति संप्रश्न संभृष्टो विप्राणां रोमहर्षणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे। व्यास उवाच इति संप्रश्न संभृष्टो विप्राणां रोमहर्षणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे। व्यास उवाच इति संप्रश्न संभृष्टो विप्राणां रोमहर्षणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे। माताजी। व्यास उवाच इति संप्रश्न संभृष्टो विप्राणां रोमहर्षणी प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुम् उपचक्रमे। व्यास उवाच श्री व्यासदेव म्हणाले इति याप्रमाणे संप्रश्न पूर्ण जिज्ञासेने समृष्टो पूर्ण संतुष्ट झालेला विप्राणां तेथील मुनींच्या रोमहर्षणी उग्रश्रवा नामक रोमहर्षणाचा पुत्र प्रतिपूज्य धन्यवाद देऊन वचः शब्द तेषां त्यांचे प्रवक्तुम त्यांना उत्तर देण्यास उपचक्रमे प्रयत्न केला। भाषांतर श्रील व्यासदेव म्हणाले रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा श्री सुत गोस्वामी ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नांनी संतुष्ट झाले। त्यामुळे ब्राह्मणांना धन्यवाद दिले आणि अशा रीतीने त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। तात्पर्य नैमिषारण्यातील ऋषीमुनींनी श्री सुत गोस्वामींना 6 प्रश्न विचारले आणि त्यानुसार ते क्रमाने त्यांची उत्तरे देत आहेत। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले
स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुपुरपरघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री व्यासदेव म्हणाले, रोमहर्षणाचा पुत्र उग्रश्रवा श्रुत गोस्वामी ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नांनी संतुष्ट झाले, त्यामुळे ब्राह्मणांना धन्यवाद दिले आणि अशा रीतीने त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। हरे कृष्ण। सर्वात पहिल्यांदी मी सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वजण आज सकाळी इथे या आजच्या भागवतांसाठी आलात। या व्यासस्थानावर बसून ते सुद्धा नंददुलाल प्रभूंच्या समोर मी कुठलाही प्रवचन देणं माझी लायकी नाही आहे, पण त्यांच्या आदेशानुसार मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। तर काही त्याच्यामध्ये चुका असतील त्रुटी असतील तर ते नंददुलाल प्रभू लेक्चरच्या नंतर पूर्ण करतील। तर थँक्यू सो मच। तर आजच्या या श्लोकामध्ये सर्वात एक महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये एक शब्द येतो, तो आहे रोमहर्षण सुतानं। आणि थोडं आपण ती एक हिस्ट्री आपण सर्वांना माहिती आहे की रोमहर्षण सुतार आणि श्री बलरामजी यांची जी एक लीला झाली आणि त्या लीलेमधचा आपण थोडा एक आढावा घेऊ आणि नंतर त्याच्यानंतर पुढे जाऊ। तर नैमिषारण्यामध्ये सर्व साधू एकत्रित झाले होते आणि ते एकत्रित झाल्यानंतर साधू जेव्हा एकत्र येतात त्यांचं कार्य एकच असतं। काय असतं ते? कृष्णकथा का गॉसिपिंग नाही ना, की ह्यानी ते केलं त्याने हे केलं असं नाही। ते कृष्णकथेसाठी एकत्र येतात आणि त्यासाठीच ते सर्व एकत्र जमले होते। आणि रोमहर्षण सुत जे होते ते व्यासासनावरती बसले होते आणि बलरामजी त्यांनी टेम्पररी रिटायरमेंट घेतली होती, कारण त्यांनी कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये दोन्ही बाजूला त्यांनी सांगितलं मी ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही। तर आता फ्री वेळ होता, मग फ्री वेळामध्ये बलरामजी यात्रेसाठी निघाले होते आणि या यात्रेचा एक भाग होता नैमिषारण्य। आणि ते जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की सर्व हे भक्त जमलेले आहेत, साधू आहेत। तर जेव्हा त्यांनी आलं आणि तिकडे पाहिलं, जेव्हा बलरामजी तिथे आले आतमध्ये त्या सभेमध्ये, त्यावेळेला जी सर्व व्यक्ती जिकडचे साधू होते त्यांनी त्यांना दंडवत प्रणाम केला, नमस्कार केला। काही जण उठून उभे राहिले। तर हे जेव्हा कधीही साधू किंवा महान व्यक्ती किंवा भगवंत यांचा जिथे आपण अनुभव घेतो तर तिथे जसं आपण मंदिरात आलो की पहिल्यांदा आपण वैष्णवांना दंडवत करतो, त्यांना एक हा रिस्पेक्ट देतो। आपल्या कधी कधी मनामध्ये नसतं, आपण आपल्या प्रॅक्टिकल जेव्हा
म्हणतो आपण मनाने किंवा तोंडाने वांछा कल्पतरुभ्यश्च, पण हृदयामध्ये कधी कधी ती भावना पण नसते. पण आपल्या आचार्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की नाही हे करा. तुम्हाला जरी दंडवत नसेल करायचा, हा दंडवत जो करतो आपण हा वैष्णवांसाठीच आहे आणि केवळ वैष्णवांसाठीच नाही पण पूर्ण गुरुशिष्य परंपरेसाठी आहे. तर याच्यामुळे जरी आपल्यामध्ये विनम्रता नसेल तरी एक्सटर्नली या ॲक्शनमुळे सुद्धा आपल्याला विनम्रता येते. तर हा एटिकेट आहे. आणि जेव्हा बलरामजी आले ते साक्षात भगवंत आहेत आणि त्यामुळे सर्वांनी त्यांना तो रिस्पेक्ट देणं, ऑनर, रिस्पेक्ट हे केलं. पण रोमहर्षण सूत जे होते, रोमहर्षण ॲक्च्युली सूत फॅमिली होते, म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय या कॉम्बिनेशनमधून ते आले होते. तर त्यांनी जेव्हा बलरामजींकडे पाहिलं तेव्हा त्यांना असा हा विचार केला नाही की त्यांना म्हटलं की बलरामजी म्हणजे एक क्षत्रिय आहेत आणि ते क्षत्रियाच्या सेवेमध्ये होते त्यावेळेला. त्यामुळे त्यांनी म्हटलं की मला उठून उभं राहायची गरज नाही. तर बऱ्याच वेळेला आपण सुद्धा आपल्याला वाटतं की हां ही व्यक्ती काही महान नाही आहे, म्हणजे कोणी साधू आले किंवा संन्यासी आले तर आपण त्यांना लगेच दंडवत करतो. पण जे आपल्याबरोबरचे जे भक्त आहेत त्यांना आपण तेवढाच मान, तेवढाच सन्मान देतो का, आपण रिस्पेक्ट देतो का, हा पण आपण एक विचार करणं गरजेचं असतं. तर या परिस्थितीमध्ये बलरामजींनी पाहिलं की रोमहर्षण सुद्धा जे आहेत त्यांना काहीतरी धडा शिकवणं गरजेचं आहे. आणि हा धडा शिकवणं केवळ म्हणजे माझा मान नाही ठेवला हा केवळ भाग नव्हता, त्याच्यामागे खूप मोठा डीप हेतू होता. तो होता की पूर्ण समाजाला एक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आणि जेव्हा भगवंत येतात तेव्हा भगवंतांना आपण बऱ्याच वेळेला सामान्य नजरेने बघतो, हा भ्रम असतो. आणि हा भ्रम बऱ्याच जणांनी केल्याने आपण पण करतो. आपण सुरुवातीला जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा आपल्याला खूप आकर्षण असतं भगवंतांची सेवा करणं किंवा भक्तांची सेवा करणं किंवा त्यांचं दर्शन घेणं, याच्यासाठी खूप आकर्षण असतं. पण जेव्हा आपण काही वर्षात रुटीन होऊन जातं, आपण विसर पडतो आपल्याला. जसं आता ह्या लीलेमध्ये सुद्धा नैमिषारण्यामध्ये सुद्धा त्यांनी विचार केला रोमहर्षसूतांनी की हां ठीक आहे, हे ऑर्डिनरी क्षत्रिय आहे, कुठला राजा आहे एवढंच पाहिलं त्यांनी, भगवंत आहे या दृष्टीने पाहिलंच नाही. जसं ब्रह्माजींनी ब्रह्मविमान लिहिल्याच्या अगोदर ब्रह्माजींनी पाहिलं की कृष्ण वृंदावनमध्ये आपल्या बालगोपालांबरोबर बसले आहेत आणि काय करतायत ते, त्यांच्या लीला कशा चालू होत्या, एका दुसऱ्याच्या डब्यामधून खात आहेत. तर आपले बालसंस्काराचे वर्ग जेव्हा होत आहेत इकडे तेव्हा सुद्धा मुलं पण डबा घेऊन येत असतील आणि खात असतील एका दुसऱ्याच्या डब्यातून, अरे तू हे खा, तू हे खा. आणि भगवंत कसे खात होते, त्यांचं उष्ट खात होते तिकडनं. हे आपण भगवंतांचं उष्ट खायला पाहिजे पण हे उलटं होत होतं. त्यामुळे ब्रह्माजींनी बोला हा ठीक आहे, हा काय छोटा बालक आहे, हे ऑर्डिनरी आहे, भगवंत नाही येते. हा भ्रम झाला. म्हणजे ब्रह्माजींना असं नाही की त्या ब्रह्माजींना माहीत नव्हतं, पण हा पण एक भ्रम झाला तिकडे. आणि तिथून या गोष्टींची मग पूर्ण झाला. आणि अशा बऱ्याच लीला आहेत, इंद्रांची पण जी लीला आहे गोवर्धन लीलेमध्ये सुद्धा. सो टेंडन्सी आहे ही आपली, ही त्यांच्यामध्ये नाही पण आपल्यामध्ये ही टेंडन्सी की वी स्टार्ट टेकिंग द लॉर्ड चीपली. आणि हा धडा जेव्हा शिकवायचा होता तेव्हा भगवंतांनी काय केलं, त्यांनी ठरवलं की यांना आपण ह्याचं जीवन संपवण्याची गरज आहे. हा खूप मोठा हे आहे. आणि त्यांनी काय केलं, एक सूत म्हणजे काय म्हणतात त्याला, ब्लेड ऑफ ग्रास ते घेऊन तेव्हा त्याने तृण आणि त्यांनी फक्त टच करून त्यांचा मृत्यू झाला. तर आपण विचार करू शकतो की काय काय शस्त्र वापरू शकले असते, पण त्यांनी केवळ त्या एका तृणाने त्यांना टच करून त्यांचा जीवन संपवलं. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज एका लेक्चरमध्ये सांगत होते की हेच बलरामजी चैतन्य लीलेमध्ये नित्यानंद प्रभूच्या रूपामध्ये येतात आणि हाच तृण आपल्या दंतामध्ये ठेवून सगळ्यांना विनंती करतात की
तुम्ही भक्तीचा मार्ग स्वीकारा, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. तर किती म्हणजे भगवंतांच्या हे वेगवेगळे लीला आहेत, त्या लीलांमध्ये कशा कशा प्रकारे भगवंत त्यांचे वेगवेगळी स्वरूपं दाखवतात. तर जेव्हा यांना मारलं गेलं तर तिकडचे जे सेजेस होते, जे साधू होते, त्यांनी ॲक्च्युली विनंती केली की बाबा तुम्ही आता हे केलं आहे, पण हे ते ब्राह्मण म्हणून आम्ही त्यांना स्वीकार केलेला आणि त्यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेणार होतो. म्हणजे व्यासासनावर बसलेल्या व्यक्तीलाच मारलं, आता पुढे कथा काय होणार? हां, विचार करा. म्हणजे इथे आता व्यक्ती बसलेले आहे आणि त्याचाच मृत्यू झाला, तर पुढे लेक्चर काय होणार आणि कथा कुठे होणार तिकडे? मग त्यांनी विनंती केली की बाबा तुम्ही आता काहीतरी करा. तर त्याच्यामुळे प्रभुपाद पण सांगतात की की हे जे एज्युकेशन किंवा कुठलंही आपण लर्निंग आहे, म्हणजे भागवतममधलं असो किंवा भगवद्गीतेचा उद्देश एक आहे की भगवंतांना समजून घेणं. जोपर्यंत हा फायनल उद्देश जो आपण नाही समजत आहे की फक्त फिलॉसॉफिकल की आपल्या एक बुद्धीला चालना मिळते, त्या स्तरावर तर ते राहणं अपेक्षित नाही आहे. त्यामुळे रोमहर्षण सुद्धा खूप नॉलेज होतं, असं नाही की त्यांना काही माहीत नव्हतं. ही वॉज अ व्हेरी वेल एज्युकेटेड, नॉलेजेबल पर्सन, म्हणून त्यांना त्या जागेवरती बसवलं होतं, क्वालिफाईड पर्सन. सो हे जेव्हा होतं तेव्हा मग ब्राह्मणांनी त्यांना विनंती केली. तर मग त्यावेळेला बलरामजी म्हणाले की रोमहर्षण हा व्यासदेवाचा हे आहे, शिष्य आहे, आणि जो पुत्र असतो, हा पुत्र हा पित्याच्या शरीरातून आलेला असतो. त्यामुळे वेदांमध्ये असं सांगितलं आहे की सन इज अ रिप्रेझेंटेटिव्ह, जो पुत्र आहे हा पित्याचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो. म्हणून त्यांनी सांगितलं की उग्रश्रव जो आहे रोमहर्षण सुद्धा त्यांचा पुत्र आहे. सो त्यांना मी एम्पॉवर करतो आहे की त्यांच्या जागेवर बसून ते पुढे आपली जी कथा आहे ती पूर्ण चालू करतील. तर याच्यातून पण आपण काही गोष्टी समजू शकतो की कशा प्रकारे आपल्याला काहीही क्वालिफिकेशन नसतं की ही जी जागा आहे ह्याला क्वालिफाईड बनण्यासाठी व्यासपीठ म्हटलं जातं. तर एक व्यासदेव यांचं रिप्रेझेंटेशन म्हणून आपण या जागेवर बसतो. आणि ह्याच्यामध्ये आपण जेव्हा काही सांगतोय, हे आपलं नॉलेज नाही आहे, आपलं इंटेलिजन्स नाही आहे. हे इंटेलिजन्स कोणाचं आहे? भगवंतांनी दिलेलं इंटेलिजन्स आहे. सो ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्याला या व्यासासनावरती बसण्याची त्या भावनेमध्ये बसणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे की आणि जोपर्यंत आपल्याला एम्पॉवरमेंट दिली जाते तोपर्यंत आपण इथे बसू शकत नाही. किंवा आपण कुठलीही कथा पण करणं किंवा काही भगवंतांचा उपदेश देणं हे तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याला ती एम्पॉवरमेंट मिळते. आणि त्या एम्पॉवरमेंटमध्ये आता हे उग्रश्रव सुत जे आहेत ते इथे बसलेले आहेत. तर आणि त्याच्यानंतर बलरामजींना ते आणखीन सांगतात की जो एक राक्षस तिथे होता, बलवला म्हणून एक राक्षस होता, जो इल्वला म्हणून एक राक्षसाचा पुत्र होता, तर त्याला तुम्ही आता आमच्या जे यज्ञ आहेत, आमची जी साधना आहे त्याच्यामध्ये खूप व्यत्यय आणतो आहे, तर त्याचा तुम्ही विनाश करा. आणि अशा प्रकारे बलरामजी त्या ब्राह्मणांची जी इच्छा आहे ती पूर्ण करतात. आणि जो सुत गोस्वामी आहेत ते नैमिषारण्यामध्ये त्या इतर साधूंबरोबर चर्चा करतात. आणि त्या साधूंनी जे प्रश्न विचारले आहेत, 6 प्रश्न भागवतममध्ये, तर त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करू. तर हे ह्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदी आज त्या परपटमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की भाषांतरामध्ये की ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नांनी संतुष्ट झाले सुत गोस्वामी. त्यामुळे आपण थोड्या ह्याच्यामध्ये आज प्रश्नांची काय शक्ती आहे याच्यावरती थोड्या चर्चा करू. तर एक वॉल्टेअर म्हणून एक फ्रेंच रायटर होते आणि त्यांनी लिहिलं आहे, सांगितलं आहे की जज अ मॅन बाय हिज क्वेश्चन्स रादर दॅन हिज आन्सर्स. ग्रेट लीडर्स आस्क पॉवरफुल क्वेश्चन्स
हे फार महत्त्वाचं आहे की एखाद्या व्यक्ती काय प्रश्न विचारतात त्याच्यावरती त्यांचा किती महान आहे आपल्याला समजू शकतो. आणि जे महान व्यक्ती असतात त्यांचे जे क्वेश्चन्स असतात ते सुद्धा पॉवरफुल असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. एक प्रकारचा प्रश्न असतो त्याला म्हणतात प्रोबिंग क्वेश्चन. म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये जास्त डिटेल्स पर्टिक्युलर म्हटलं म्हणजे आता एखादा चोर पकडला जातो तर पोलीस काय करतात त्याला म्हणतात प्रोबिंग म्हणजे डिटेल्स फाइंड आउट करणं काय आहे त्याच्यामध्ये. तर म्हणजे भगवंतांच्या बलरामजींचीच लीला आहे की जेव्हा ते हस्तिनापूरला आले तर त्यावेळेला त्या डायरेक्ट आतमध्ये नाही गेले. ते हे बाहेर एका वास्तव्य त्यांनी हस्तिनापूरच्या बाहेर एका उद्यानामध्ये त्यांनी वास्तव्य केलं आणि त्यांनी उद्धवांना पुढे पाठवलं टू फाइंड आउट की धृतराष्ट्राचे इंटेन्शन्स काय आहेत, त्यांचे विचार काय आहेत, काय त्यांचे उद्देश आहेत हे करण्यासाठी हे प्रोबिंग करण्यासाठी त्यांनी उद्धवांना जे पाठवलेलं. दुसरे प्रश्न असतात त्याला रेटॉरिकल क्वेश्चन म्हणतात. तर या रेटॉरिकल क्वेश्चनमध्ये काय असतं की आपल्याला म्हणजे आपण प्रश्न असे विचारतो की याच्यामध्ये उत्तर अपेक्षित नसतं, उत्तर पण आपणच देऊन टाकतो. किंवा हे आमची इच्छा आहे की अर्जुना जसा प्रश्न विचारतो भगवद्गीतेमध्ये की या युद्धाचा काय उपयोग, की याच्यामध्ये याची जी फळं मिळणार आहे ती काही फळं चांगली नाही मिळणार आहेत आणि आम्ही त्याचा काही आनंद पण घेऊ शकणार नाही. सो मला युद्ध करायचं नाही आहे. म्हणजे हा प्रश्न जरी विचारला होता तरी त्या प्रश्नामध्ये त्यांनी स्वतःच उत्तर दिलेलं आणि त्यांना अपेक्षित काय होतं की भगवंत म्हटलं हा ठीक आहे चालेल तुझा विचार आहे. बऱ्याच वेळेला आपण पण अशा प्रकारे आपले प्रश्न असे विचारतो ह्याचा काय उपयोग आहे, तिकडे जाण्याचा काय फायदाच नाही आहे कारण आपण आपले जस्टिफिकेशन देऊन टाकतो. तर हा एक प्रकार झाला. तिसरा एक आणखीन आहे की ओपन एंडेड क्वेश्चन. आपण कधी काही प्रश्न विचारतो की आजचा प्रसाद कसा होता आणि आजचा प्रसाद छान होता का, याचे दोन प्रकारे प्रश्न विचारतात. प्रसाद छान होता तर कोणी म्हणून काय उत्तर देणार तुम्ही, हो किंवा नाही. पण आजच्या प्रसादामध्ये काय आवडलं तुम्हाला, मग डिस्क्रिप्शन चालू होतं त्याच्यामध्ये की गुलाबजामुन छान होते, बासुंदी छान होती, पनीरची भाजी होती, नंतर पुऱ्या होत्या, नंतर भजी होती. हे आज मिळणार नाही आहे, मी जस्ट इमॅजिन करतोय आपण आज ब्रेकफास्ट असेल काहीतरी छान. पण अशा प्रकारे आपण हे ओपन एंडेड क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये डिरेक्शन जास्त मिळते. नंतर एक फनेलिंग टाईपचे क्वेश्चन असतात. फनेलिंग टाईप क्वेश्चन म्हणजे जसं फनेल म्हणजे कसं असतं पुढे वरती ब्रॉड असतं आणि मग हळूहळू निमुळतं होत जातं. तर त्याच्यामध्ये डिटेलिंग मग हळूहळू जातं. ह्याचं काही उदाहरण कोणाला आठवतं की कुठल्याही स्क्रिप्चर्समधून? चैतन्य चरितामृतमध्ये रामानंद राय काय प्रश्न विचारला रामानंद रायना चैतन्य महाप्रभूंनी? नाही डिवोशन आहे. सो त्याच्यामध्ये म्हणजे चैतन्य महाप्रभू ते प्रश्न विचारत होते आणि प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर सांगत होते की आणखीन थोडं आतमध्ये जा, आणखीन डीप जा. म्हणजे याच्यामध्ये हळूहळू म्हणजे ही जी कला असते की किती आपण डीप जाऊ शकतो एखाद्या सब्जेक्ट मॅटरमध्ये आणि त्याप्रमाणे त्या फनेलमध्ये जसं आतमध्ये त्याप्रमाणे जाऊ शकतो. हा एक क्वेश्चन असतो. नंतर लीडिंग क्वेश्चन्स असतात की त्याच्यामध्ये जो उत्तर देणारा असतो त्याला आपण एक डिझायर्ड आन्सरची अपेक्षा असते की त्याच्यासाठी आपण त्याला लीड करत असतो. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी याच्यामध्ये पण तेच केलं शेवटी. तर जो फनेलिंग पण होता आणि लीडिंग पण होता क्वेश्चन. आणि पण या श्रीमद भागवतमध्ये जे प्रश्न विचारले गेले आहेत, जे 6 प्रश्न गेले ते सर्व प्रश्न जे आहेत म्हणजे या पहिले जे फर्स्ट कॅन्टोपासून ते शेवटच्या कॅन्टोपर्यंत म्हणजे स्कंदांपर्यंत जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांमध्ये ॲक्च्युली काय झालेलं आहे, हे ओपन एंडेड क्वेश्चन आहेत.
लीडिंग क्वेश्चन्स आहेत आणि काय काय ठिकाणी फनेलिंग क्वेश्चन्स पण आहेत. कारण या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये पूर्ण जीवनाचं सार मिळालेलं आहे सर्वांना. तर हे माहीत असणं आपल्याला खूप गरज आहे. तर हे 6 प्रश्न जे होते माहिती आहेत कोणाला घेतले 6 प्रश्न किंवा काय कुठला एकाच 2 क्वेश्चन याच्यामध्ये? हां, व्हॉट इज द पर्सन हू इज गोइंग टू डाय. ओके. आणि तर ह्याच्यामध्ये 6 प्रश्न असे होते की व्हॉट इज द अल्टिमेट गुड फॉर ऑल पीपल. सर्व लोकांसाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे. म्हणजे हा प्रश्न जेव्हा विचारला असेल तो प्रश्न म्हणजे किती डीप थिंकिंगने विचारला असेल. केवळ माझ्यासाठी काय, आपण काय प्रश्न म्हणते माझ्यासाठी काय चांगलं आहे, व्हॉट्स इन इट फॉर मी. आपण नेहमी हा प्रश्न विचारतो मला काय मिळणार याच्यामध्ये. पण मला केवळ माझ्यासाठीच नाही, या सर्वांसाठी काही प्रश्न याच्यामध्ये काय चांगलं आहे. दुसरा प्रश्न होता की जे रिलिजियस स्क्रिप्चर्स आहेत त्याचा एसेन्स काय आहेत. एवढी सारे शास्त्र आहेत, एवढ्या सर्व गोष्टी आहेत, वेद आहेत की पण स्वतःचं समाधान पूर्ण होण्यासाठी ॲक्च्युअल सेल्फ बिकम सॅटिस्फाईड त्याच्यासाठी काय आहे, त्या एसेन्स काय आहे या स्क्रिप्चर्सचा. हा पण त्यांनी एक प्रश्न विचारला. नंतर त्यांनी हा प्रश्न आला की भगवान कृष्ण आहेत त्यांनी देवकीच्या उदरामध्ये तिने जन्म तुम्ही का घेतला आणि त्यांच्या काय लीला आहेत, त्यांचे अवतार काय आहेत आणि धर्म कुठे गेला. जेव्हा भगवंत कलियुगामध्ये च्या सुरुवातीला हे जे पृथ्वी तलामधून त्यांनी आपली लीला संपवली आणि ते गेले, त्याच्यानंतर हा धर्म पुढे कसा चालणार, अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारले. म्हणजे हे प्रश्न जे होते हे साधे प्रश्न नव्हते, ह्याच्यामध्ये खूप डीप मिनिंग होते, डीप एक्सपेक्टेशन्स होते. आणि याच 6 प्रश्नांवरती पूर्ण श्रीमद भागवतममध्ये या प्रश्नांची उत्तराचं वर्णन झालेलं आहे. तर प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा आणखीन काही त्याचे कॅटेगरीज आहेत. काही प्रश्न असतात ते खालच्या स्तरावरनं वरच्या स्तरावरती विचारले जातात. ज्यांना माहिती नाही आहे काही तर ते प्रश्न विचारतात सिनियर्सना. तर त्याच्यामध्ये पण सब कॅटेगरीज आहेत की सत्वगुणामध्ये विचारले जाणारे प्रश्न. तर अर्जुनाने कृष्णाला विचारलेलं 2.7 काय प्रश्न होता तो, कार्पण्य दोष अप्रत स्वभाव. भगवंतांना ते म्हणतात की मी आता कन्फ्यूज झालो आहे. सगळं त्यांनी प्रयत्न केले, सगळं त्यांनी पहिले प्रश्न विचारले, हे केलं, आता फाईट करायचं नाही, हे सगळं चांगलं. पण शेवटी ते म्हणाले की मी आता कन्फ्यूज आहे अबाउट माझं काय कर्तव्य आहे. आणि माझं कंपोजर गेलेलं आहे. कंपोजर म्हणजे मी विचारशक्ती, विवेकशक्ती जी आहे ती गेलेली आहे आणि मी एक वीक झालेलो आहे. तर माझ्यासाठी सगळ्यात चांगलं काय आहे हे तुम्ही मला सांगा आणि मी तुमचं शिष्यत्व आता स्वीकारतो आहे, तर तुम्ही मला गाईड करा. मी तुम्हाला सरेंडर करतो, तुम्ही मला गाईड करा. तर हा एक जो आहे, हा जो मूड आहे, हा सगळ्यात चांगला मूड आहे की जेव्हा आपल्याला जेव्हा प्रश्न असतात किंवा आपण काही उपाय नसतात. आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच घटना येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला काही सोल्युशन्स नसतात आणि आपल्याला शरण जाणं हा एकच मार्ग राहिलेला असतो. आणि परीक्षित महाराजांनी आणि पण असेच प्रश्न श्रीमद भागवतमध्ये विचारले आहेत की मी कशा प्रकारे माझ्या ड्युटीज केल्या पाहिजेत. आता तर ज्यांना 7 दिवसाची नोटीस मिळालेली आहे मृत्यूची, म्हणतात ना ते शो कॉज किंवा कोर्टाकडनं नोटीस येते 7 दिवसामध्ये खाली कराय. तर आपल्याला या नोटीस मिळत नाहीत, कधी कधी मिळतात कधी नाही. पण भागवतम आपल्याला या नोटीस रोज देऊ शकतं की तुमचं आयुष्य क्षणभंगूर आहे, कधीही जाऊ शकेल. राईट. तर हे जे प्रश्न आहेत हे मोड ऑफ गुडनेस किंवा सत्वगुणामध्ये विचारले जातात. आणि नंतर काही प्रश्न आहेत ते आहेत चॅलेंजिंग, म्हणजे रजोगुणामध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत.
तर याच्यामध्ये कसं असतं की हायर पर्पज काही नसतं. आयदर टू इम्प्रेस, म्हणजे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये पण आपण बघतो आपल्यावर काही काही असे स्टुडंट्स असतात, ते टीचरला इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी प्रश्न विचारतात आणि ते प्रश्नच विचारत असतात, बाकी म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन काही नसतं, फक्त प्रश्न विचारायचे. आयदर टू इम्प्रेस पीपल किंवा चॅलेंज करणं. सगळ्यात वाईट गोष्ट कधी असते ना की जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला जो मला शिकवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज मला आहे. ही सर्वात वाईट परिस्थिती आहे. कारण त्यासाठी म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा भक्तीमध्ये आलो तेव्हा मी गौरांग प्रिय प्रभूंबरोबर एकदा बोलत होतो आणि मी त्यांना सांगत होतो की मला ना काहीच माहीत नाही आहे, भक्ती काय आहे किंवा अध्यात्म काय आहे, काही मी कधी काय केलंच नाही आहे. तर ते म्हणाले की ॲक्च्युली ते सगळ्यात चांगलं आहे, कारण तुम्ही जर काही ना काहीतरी आध्यात्मिक गोष्टी डोक्यात असतील तुमच्या, मग तुम्हाला ती तुमच्या पाठीवरचं पहिल्यांदा लिहिलेलं आहे ते सगळं खोडावं लागतं आणि मग तुम्हाला ते ध्यान द्यावं लागतं. जसं एक छोटीशी ॲनॉलॉजीमध्ये सांगितलं की एक म्युझिक टीचर आहे, तर ते जेव्हा त्यांच्याकडे स्टुडंट येतात तेव्हा काही स्टुडंट असतात, त्यांचे पालक म्हणतात हां ह्याने ना थोडंफार ह्यांना ज्ञान आहे, संगीताचं ज्ञान आहे, त्यांनी ह्यांना हे राग माहिती आहे, ते राग माहिती आहे, कसं सूर सगळ्याची माहिती आहे. आणि काही आहे त्यांना काहीच माहीत नाही आहे, कसं गायचं हेच माहीत नाही आहे. तर ते जे कसं गायचं ज्यांना माहीत नाही त्यांच्याकडनं कमी पैसे घेतात, फीज त्यांच्याकडनं कमी, आणि ज्यांनाच माहिती आहे त्यांच्याकडनं जास्त घेतात. तेव्हा ते पालक विचारतात की ह्यांचं नॉलेज तर आहे, अर्धवट नॉलेज झालेलं आहे यांचं, तुम्हाला फक्त थोडं वरती हे करायचं आहे. ते नाही, ह्यांचं जे नॉलेज आहे ते पहिल्यांदा मला साफ करावं लागेल आणि मग मला त्यांना नॉलेज द्यावं लागेल. तर हे जे प्रश्न असतात ना, हे दी चॅलेंजिंग ऑथॉरिटीज बऱ्याच वेळेला श्रील प्रभुपादांना पण काही लोकांनी असे प्रश्न विचारले, प्रभुपाद तुम्हाला तुम्ही म्हणता की या शास्त्रामध्ये सर्व ज्ञान आहे, तर तुम्ही सांगा या एम्पायर बिल्डिंगमध्ये किती दरवाजे आहेत आणि किती खिडक्या आहेत. आठवतं हा प्रश्न एक विचारला होता प्रभुपादांना, आणि प्रभुपाद म्हणाले की दिस इज अ युजलेस एन्क्वायरी, ह्याचा काय संबंध आहे, ह्याच्यामध्ये तुमचा काय उदाहरण आहे, किती दरवाजे आणि किती खिडक्या आहेत. इट इज लाईक म्हणजे आपल्या शरीरावरती किती केस आहेत हे मोजण्यासारखं आहे. कॅन वी काउंट, आपण मोजू शकतो का? इट इज इम्पॉसिबल, आणि त्याचा काही फायदा नाही आहे किती आहे त्याचं. सो दिस आर, हे जे प्रश्न आहेत ते चॅलेंजिंग प्रश्न विचारले जातात. तिसरा प्रश्न आहे, तिसऱ्या टाईपचा प्रश्न आहेत की नो क्वेश्चन्स, इग्नोरन्स एकदम, किंवा क्वेश्चन्स असे असतात. मी प्रभुपादांना एका भक्ताने विचारले, प्रभुपाद की मी कुठनं आलो आहे, गोलोकामधनं आलो आहे का ब्रह्मज्योतीमधनं आलो आहे. प्रभुपाद त्या म्हणाले की तुमच्या पाशी हा भक्तीचा दोर टाकलेला आहे, हा रोप आहे, ह्याला पकडून तुम्ही गेट आउट ऑफ दिस मटेरियल वर्ल्ड रादर दॅन आस्किंग दिस क्वेश्चन्स, स्टुपिड क्वेश्चन्स. मी कुठून आलो आहे त्याचा संबंध नाही, कुठून आलो आहे. म्हणतात ना की इथे स्टोरी आहे की समुद्रामध्ये एखाद्या व्यक्तीला या बोटीमधून ढकललं, तो त्याचा प्रश्न काय असला पाहिजे की कोणीतरी मला दोरी टाका आणि मी बाहेर काढू मला पाण्यातून. पण तोचा प्रश्न जर असेल की बाबा मला कोणी ढकललं ते सांगा, ते सांगितल्याशिवाय मी वरती येणार नाही, काय उपयोग आहे त्याचा. सो दिस इज मोड ऑफ इग्नोरन्स. किंवा त्यांना माहितीच नाही काय प्रश्न विचारायचे. म्हणजे माझं सुद्धाचं उदाहरण नाही. मी पहिल्यांदा जेव्हा मंदिरात गेलेलो आणि त्या मंदिरामध्ये जेव्हा आम्ही चौपाटीला राधा गोपीनाथ मंदिरामध्ये, आणि महाराजांचं लेक्चर होतं, आणि त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर अनाऊन्समेंट झाली की जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी त्यांच्यासाठी गरुड जी आहेत त्या गरुडजींच्या खाली संकीर्तन प्रभू उभे आहेत आणि त्यांना त्यांच्या आणि गेस्ट रिसेप्शन टीमला भेटा. आणि म्हणून मी गेलो तिकडे आणि त्यांच्यासाठी ते गिफ्ट देतील आणि अमुक तमुक. मी म्हटलं ठीक आहे प्रसाद आपण जाऊया तिकडे, म्हणून मी गेलो तिकडे. आणि काही भक्त होते आणि ते आमच्याशी बोलत होते. आपण कालसुद्धा थोडंफार अशा प्रकारेच थोडं काय केलेलं कल्टिवेटर्स थ्रू. तर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय प्रश्न आहे. आणि बाकीला आजूबाजूला लोक बसले होते आणि ते विचारत होते आत्मा काय आहे, हे काय आहे, ते आहे. पण मला काहीच माहीत नव्हतं.
मी म्हटलं मला प्रश्नच नाही आहे, मला माहीतच नाही आहे, काय विचारू तुम्हाला. ते म्हणे ठीक आहे काय हरकत नाही. मलाच लाज वाटली. म्हटलं या लोकांना सगळ्यांना एवढे मोठे सगळ्यांनी विचार केला आयुष्याबद्दल काहीतरी, मी हा कधी विचारच केला नव्हते, पूर्ण इग्नोरन्समध्ये. पण जे बघतो होते त्यांनी एकदम प्रेमाने माझ्याशी ट्रीट केलं की मला त्यांनी असं जाणून दिलं नाही किंवा अरे काय बुद्धू माणूस तू हे जाणून दिलं नाही. पण अशा प्रकारे पण जे काही प्रश्न नसणं हा सुद्धा एक मोठा एक प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरा जो आहे, दुसऱ्या प्रकारचं इंटरॅक्शन आहे ते आहे इक्वल्समध्ये. जेव्हा आपली आध्यात्मिक पातळी किंवा कुठली एका लेवलची एकत्र पातळी असते तर त्याच्यामध्ये सुद्धा डिस्कशन होणं, त्याला म्हणजे नॉर्मली आपण पॅनल डिस्कशन्स करतो किंवा एक दुसऱ्यांबरोबर आपण आपले अनुभव शेअर करतो, कृष्ण भक्तीमध्ये जे असतील किंवा भौतिक जगातले पण. तर आपण कॉर्पोरेटमध्ये गेलो तर बरेचसे पॅनल डिस्कशन असतात कॉन्फरन्समध्ये. त्या पॅनल डिस्कशनमध्ये काय होतं, प्रत्येकाला प्रश्न विचारले जातात आणि ते त्यांचे अनुभव शेअर करतात. त्या अनुभवांमधनं आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. तर हे डिफरंट पर्स्पेक्टिव्स आपण त्याच्यातून मिळतो. पण आणि त्याच्यामध्ये काय होतं की केवळ आपल्यामुळेच नाही पण आपल्या समोर जे ऑडियन्स बसले त्या ऑडियन्समधनं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला नॉलेज मिळतं, एकमेकांना पण मिळतं. तर आपण हे पाहतो की 6 गोस्वामी जे आहेत, रूप सनातन जीव गोपाल भट्ट, सो हे जेव्हा वृंदावनमध्ये एकत्र बसायचे तेव्हा त्यांच्यामध्ये हे अशा प्रकारे डिस्कशन्स व्हायचे. त्याला इष्टगोष्ठी म्हणतात. त्या इष्टगोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला बरंच ज्ञान मिळतं. मला माहीत नाही किती जणांनी पुणे यात्रेचा अनुभव घेतले, किती जण पुणे यात्रेला आलेले आहेत, कधी आता होत नाहीत पण हे बऱ्याच जणांनी आले. तर पुणे यात्रेचं वैशिष्ट्य काय होतं की केवळ राधानाथ स्वामी महाराज स्वतः केवळ बसायचे नाहीत पण त्यांच्याबरोबर त्यांचे गुरुबंधू आणि गुरु भगिनी त्या पण बसायच्या आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली किंवा त्यांच्यामध्ये विचार आदानप्रदान व्हायचे. तर हे आदानप्रदान जेव्हा आपण बघतो, म्हणजे चौपाटीला सुद्धा एक पूर्ण मोठं व्यासासन आहे, एक सिंगल नाही आहे, मोठं व्यासासन आहे. तर त्याच्यावर महाराज सर्वांना बसवतात, जे कोणी गेस्ट आले त्यांना पण बसवायचे. आता सध्या चेंज झाले. तर हे जे आहे त्याच्यामध्ये जेव्हा इक्वल्समध्ये डिस्कशन होतं, प्रश्न विचारले जातात एक दुसऱ्याला, त्याच्यामधनं पण आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. तिसरा प्रकार आहे जो आहे उच्च स्तरावरनं खालच्या स्तरावरती विचारले गेलेले प्रश्न. हे कधी होतं की जेव्हा जो वरिष्ठ आहे त्याला त्यांच्या जे ज्युनियर्स आहेत त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं बाहेर काढायचं असेल. नॉर्मली कोचिंग जेव्हा असतं ना, तर कोचिंगमध्ये काय करतात, जे कोच असतात ते आपल्या कोची म्हणजे त्यांचे जे शिष्य म्हणता येईल त्यांना असे प्रश्न विचारतात, त्या प्रश्नातून ते विचार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात. जसं चैतन्य महाप्रभूंनी मग असे आपण उदाहरण पाहिलं की रामानंद रायांना प्रवृत्त केलं. जवळजवळ 200 वर्सेस आहेत त्या चैतन्य चरितामध्ये, याच्यामध्ये हा डिस्कशन चाललेलं आहे पण तो टॉप टू बॉटम आहे. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती जेव्हा श्रील प्रभुपाद त्यांना भेटायला गेले त्यावेळेला सुद्धा त्यांनी जो प्रश्न विचारले आणि चैतन्य भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरनी श्रील प्रभुपादांना पण प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांतून आणि उत्तरामधून आज आपण इथे बसलो आहोत. इथे ही भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांची कृपा आहे की त्यांनी श्रील प्रभुपादांना असे हे प्रश्न विचारले. त्यांनी प्रश्न विचारले की त्यांना हा प्रश्न होता की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या स्वातंत्र्याबद्दल गोष्ट करू. पण जेव्हा भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांनी समजवलं त्यांना श्रील प्रभुपादांना, तेव्हा प्रभुपाद कन्व्हिन्स झाले की की काय महत्त्व आहे याचं. आणि मग नंतर सरस्वती ठाकूरांनी श्रील प्रभुपादांना इन्स्ट्रक्शन दिला की प्रीच इन इंग्लिश आणि गो टू द वेस्टर्न वर्ल्ड. सो आणि श्रील प्रभुपादांनी सुद्धा हेच केलं की त्यांनी त्यांचे जे शिष्य होते त्यांनी त्यांच्याकडे केवळ नुसतं ज्ञान नाही दिलं पण त्यांना त्यांनी प्रोजेक्ट दिले.
तुम्ही हे करा. कठीण प्रसंग दिले, ज्या काही गोष्टी दिल्या होत्या आपण इमॅजिन पण करू शकत नाही. प्रभुपादांनी स्वतःसुद्धा पाश्चात्य देशामध्ये जाणं ही सर्व सिंपल गोष्टी नव्हती. आणि त्यांनी त्यांच्या शिष्यांनासुद्धा पाठवलं, तुम्ही इंग्लंडमध्ये जा. जॉर्ज हॅरिसन, सगळ्या या सर्व गोष्टी झाल्या. आपल्याला सर्वांनी इतिहास पाहिला आहे त्याच्यामध्ये. तर हे जे आहे त्याला ही टॉप टू बॉटम येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच प्रकारे आपण गीता जी आहे, गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला जे प्रश्न विचारत गेलेत आणि त्याच्यातून शेवटी अर्जुनांना काय आले, सेल्फ रिअलायझेशन. सो ही अलाउड हिमसेल्फ टू बी क्वेश्चन. म्हणजे दॅट इज द क्वालिटी ऑफ अर्जुना. आपल्याला प्रश्न कोणी आपल्याला विचारलेले आवडत नाहीत. जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा आपल्याला आवडतं की आपल्याला आपल्या ऑथॉरिटी सांगतायत, इन्स्ट्रक्शन देत आहेत किंवा विचारत आहेत. पण एकदा एका थोडा सिनियर पोझिशनला आलो की आपल्याला वाटतं की नाही आपल्याला आता कोणी प्रश्न नाही विचारले पाहिजे, आपण इतरांना विचारले पाहिजे, पण मला कोणी प्रश्न नका विचारू. तर हा एक आपला एक मूड असतो. सो दॅट इज अनदर टाईप. जेव्हा हे प्रश्न विचारले जातात, आता ह्याच्यामध्ये सूत गोस्वामी जे आहेत ह्यांचा मूड कसा आहे की ते या ब्राह्मणांच्या परिपूर्ण प्रश्नांनी संतुष्ट झालेत. तर वक्त्यालासुद्धा किंवा जो ऑथॉरिटी असते त्यालासुद्धा एक सॅटिस्फॅक्शनसाठी ना की एक चांगल्या प्रकारे प्रश्न आले ना की त्यांना पण संतुष्टी मिळते की बऱ्याच वेळेला आपण कधी कधी बघतो की कथा असते आणि कथेच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळाच प्रश्न विचारला जातो ज्याचा संबंध असतो कथेशी. आणि मग म्हणजे त्या वक्त्याला पण वाटतं की आपण बोललो काय, यांना काय समजलं आणि काय प्रश्न विचारले, अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्यामुळे त्यांनी ब्राह्मणांना धन्यवाद दिले. म्हणजे जो स्पीकर आहे किंवा जो वक्ता आहे आणि जे ऑथॉरिटी आहेत तर त्यांनासुद्धा त्यांचा मूड काय आहे की त्यांनी धन्यवाद दिले की थँक्यू फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. हा मूड असणं पण एक महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. व्यासदेव म्हणतात की त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि हा उत्तर देण्याचा प्रयत्नच करू शकतो आपण. उत्तर म्हणजे परिपूर्ण उत्तर देऊच शकतो असं नाही आहे. तर जेव्हा प्रश्न विचारले जाते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदी आहे की इम्पॉर्टंट क्वालिटी जी आहे व्यक्तीची तो म्हणजे प्रश्न ऐकून घेणं व्यवस्थित. सो लिसनिंग हा फार महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण प्रश्न व्यवस्थित समजू शकतो तेव्हाच आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. नाहीतर म्हणजे मला कम्युनिकेशनवरती सेमिनार नाही द्यायचा इकडे, पण बऱ्याच वेळेला असं असतं की आपण प्रश्न यायच्या अगोदर आपलं उत्तर तयार असतं. हो की नाही, होतं की नाही असं की तुमचा तो प्रश्न पूर्ण होईल, मला माहिती आहे याचं उत्तर, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, पण आपण पूर्णपणे ऐकलेलाच नसतो प्रश्न. सेकंड थिंग विच इज इम्पॉर्टंट की बिईंग सिन्सिअर. बिईंग सिन्सिअर म्हणजे जेव्हा आपल्याला या प्रश्नाचं उत्तरं नाही आहेत तर आपण सांगू शकतो की मला या प्रश्नाची उत्तरं माहिती नाही आहेत, पण तुमच्यापैकी कोणी उत्तर देऊ शकतं का यावरती. दॅट इज ह्युमिलिटी ऑल्सो. विनम्रता पण आहे त्याच्यामध्ये. आणि विनम्रता का आहे की हे जे ज्ञान आहे म्हणजे जरी तुम्हाला उत्तर जरी माहीत असेल तर प्रत्येक वेळेला आपण हा कॉन्शियसनेस असला पाहिजे की हे माझं नॉलेज नाही आहे, मला माहिती नाही आहे. मला जे काही मिळाले आहे हे गुरु शिष्य परंपरेमधून मला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे त्या ज्ञानाचं मी जे काही मी समजले ते मी समजू शकतो. आणि स्पीकिंग विथ रिअलायझेशन्स एक नॉलेज आहे. जे नॉलेज जेव्हा आपण आहे, जेव्हा आपला भगवद्गीता किंवा भागवतामधून जे ज्ञान मिळतं, जेव्हा आपण ते प्रॅक्टिस करतो आपल्या आयुष्यामध्ये त्याचा देन इट बिकम्स द रिअलायझेशन. देन ते अनुभव होतात.
जेव्हा आपल्याला कठीण परिस्थिती येते आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये आपण जेव्हा भगवंताच्या नावाचं स्मरण करतो किंवा शरण घेतो, त्याच्यातून आपल्याला रिअलायझेशन्स येतात. सो स्पीक विथ रिअलायझेशन्स जेव्हा आपण उत्तरं देऊ शकतो, जितकं होऊ शकेल होईल तेव्हा. काही काही प्रश्नांची उत्तरं जी असतात की जी प्रिन्सिपल ओरिएंटेड उत्तर असतात. दोन असतात, प्रिन्सिपल ओरिएंटेड आणि डिटेल ओरिएंटेड. काही स्पेसिफिक प्रश्न असतात, त्यांची उत्तरं आपण स्पेसिफिक असतो. प्रभुपादांनी बऱ्याच वेळेला त्यांच्या शिष्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी पत्रांमध्ये दिलेली आहेत. सो ते काय काय वेळेला जे आहेत ती डिटेल ओरिएंटेड किंवा स्पेसिफिक आहेत. स्पेसिफिक म्हणजे त्या व्यक्तीसाठी उत्तर आहे ते, त्याचा आपण जनरल प्रिन्सिपल म्हणून वापर करू शकत नाही. आणि जे आहे ते प्रिन्सिपल्स. सो अंडरस्टँडिंग प्रिन्सिपल्स हे फार महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल ओरिएंटेड जी उत्तरं असतील ती युनिव्हर्सल असतात. ती प्रिन्सिपल्स कधीही चेंज होणार नाहीत. पण एखाद्या व्यक्तीला आता एक प्रिन्सिपल आहे की 16 माळांचा जप करणं, हे प्रिन्सिपल आहे. पण एखादी व्यक्तीला तब्येत त्याची ठीक नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा जप होत नाही आहे, की म्हणजे अशा बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये आम्ही बघतो की व्यक्ती कोमामध्ये असतात किंवा त्यांचा कॉन्शियसनेसच नसतो पूर्णपणे. सो त्यांना आपण सूट देऊ शकतो त्या गोष्टीला. पण हा आपण युनिव्हर्सल प्रिन्सिपल नाही. अरे त्यांना सांगितलं आहे की तुम्ही 16 माळा नाही केला तरी चालेल, पण ही सेवा करा किंवा जे काही असेल ते. सो दॅट नीड नॉट बी द प्रिन्सिपल. आणि श्रील प्रभुपादांनी एक सुंदर पुस्तक आहे बाप कोहेन, त्याचं पूर्ण ब्रह्म ना ब्रह्मतीर्थ प्रभू. तर ब्रह्मतीर्थ प्रभूंनी एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे. काय आहे ते, त्याचं नाव परफेक्ट क्वेश्चन परफेक्ट आन्सर. आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये पण प्रभूजी सांगतायत की कशा प्रकारे त्यांनी ते स्कॉलरली हे होते आहेत. मी मला त्यांच्याशी बोलण्याचं पण एकदा हे मिळालं होतं. तर ते सांगत होते की जेव्हा मी प्रभुपादांना प्रश्न विचारले की त्यावेळेला सुरुवातीला माझ्यामध्ये काहीही प्रश्न होते, पण हळूहळू जेव्हा प्रभुपादांबरोबर मी संवाद साधत गेलो तेव्हा माझ्या प्रश्नांची जी क्वालिटी आहे ती वाढत गेली. आणि प्रभुपादांनी त्यांना एकदम पर्सनल लेवलवरती आन्सर्स दिली. सो हा जो संवाद आहे, क्वेश्चन आन्सर्स, प्रश्न आणि उत्तर, ह्याच्यातून ॲटलिस्ट मला तरी जेव्हा भक्तीमध्ये पहिल्यांदा आलो त्यावेळेला मी जेव्हा हे पुस्तक वाचलं, बऱ्याचशा गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या ज्या भगवद्गीता वाचून नाही झाल्या असत्या. जे प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट होते प्रभुपादांनी खूप सुंदररित्या त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. सो दॅट इज द क्वालिटी ऑफ अ स्पिरिच्युअल मास्टर ऑर अ प्युअर डिवोटी. आणि म्हणजे मी पण हे पण पाहिलं की ज्या प्रकारे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज जेव्हा त्यांना प्रश्न विचारले, त्या प्रश्नानंतर ते विचारतात, उत्तर दिल्यानंतर ते विचारतात, आर यू सॅटिस्फाईड विथ द आन्सर. माझ्या या उत्तराने, आणि बरेच भक्त पण जेव्हा प्रश्नांची उत्तर देतात तेव्हा विचारतात की माझ्या या उत्तराने तुमचं समाधान झालं आहे का, वेदर यू नीड मोर क्लॅरिफिकेशन. तर या प्रकारे 6 प्रश्न आहेत आणि या 6 प्रश्नांची उत्तरं या पूर्ण आपल्याला भागवतममध्ये मिळत जातात. आणि त्याच्यात सर्वात शेवटचा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये ते विचारतात की भगवंत, आता तुम्ही या तुमच्या लीलेतून पुन्हा भगवत गोलोक धामामध्ये जात आहात, तर पुढे काय होणार. आणि त्यावेळेला श्रील प्रभुपाद जो श्रीमद भागवतमचा पहिल्या स्कंदामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 43वा जो श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये फार सुंदर श्रील प्रभुपादांनी त्याच्या तात्पर्यामध्ये लिहिलेलं आहे की कशाप्रकारे कलियुगामध्ये जे पॉप्युलेशन आहे जो समाजामध्ये, दे आर सिम्पली लिव्हिंग लाईक ॲनिमल्स. फार स्ट्रॉंग शब्द वापरलेत प्रभुपादांनी. दे आर ब्लाइंड दॅट दे कॅनॉट सी एनिथिंग बियॉन्ड सटल माइंड, इंटेलिजन्स ऑर इगो.
म्हणजे मानाच्या आणि इंटेलिजन्स आणि इगो त्याच्या पुढे काय आहे हे पण त्यांना माहिती नाही आहे. आणि त्यांना गर्व आहे की मला खूप नॉलेज आहे, मी ॲडव्हान्समेंट केलेली आहे, ह्याच्याबद्दल त्यांना गर्व आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे की ते पुन्हा कुत्र्याचा किंवा डॉग ऑर हॉग प्रभुपद म्हणतात तो जन्म घेऊ शकतील, कुत्र्याचा किंवा डुकरांचा. अशी परिस्थिती आहे. आणि केवळ इतरांसाठी नाही, आपण विचारू शकतो की हां ते त्यांच्यासाठी आहे, नाही हे आपल्यासाठी सुद्धा आहे. सो प्रभुपाद सांगतात त्याच्यामध्ये की भगवंतांनी जेव्हा अवतरित झाले होते त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या लीलांमधून आपल्याला बऱ्याच शिकवणी दिल्या आहेत. भगवद्गीता बोलून त्या भगवद्गीतेमधून त्यांनी शिकवणी दिल्या आहेत. आणि जसं एखाद्या अंधाऱ्या रस्त्याने गाडी जाते, दिवसात जेव्हा गाडी जात असते तेव्हा आपल्याला सगळं दिसत असतं, पण जसं जसं अंधार पडायला लागतो तेव्हा आपल्याला काही दिसत नाही. आणि त्यावेळेला काय करावं लागतं आपल्याला, दोन्ही जे हेडलाईट असतात ते दोन्ही हेडलाईट चालू करावे लागतात, तेव्हाच आपल्याला समोर दिसतं. तर श्रील प्रभुपादांनी आणि भगवंतांनी सुद्धा आपल्याला 2 हेडलाईट दिले आहेत. काय हेडलाईट आहे ते, एक आहे भगवद्गीता आणि दुसरं आहे श्रीमद भागवतम. भगवंतांनी स्वतः त्यांचं दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांच्या भक्तांचे आणि त्यांच्या लीलेमधनं जे मिळणारं मार्गदर्शन, या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रभुपादांनी दिलेल्या आहेत. तर ह्या भगवंतांच्या या लीलेमधून आपल्याला या ज्या दोन हे टॉर्च बेअर्स कोणासाठी, ब्लाइंड आपण अंध आहोत, आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण काय म्हणतो ओम अज्ञान तिमिरांधस्य, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचे. तर त्याच्यासाठी ह्यांनी दिलेलं आहे. तर हे जे प्रश्न आहेत आणि ह्याची उत्तरं जे आहेत हे फार महत्त्वाचं आहे. प्रश्न उत्तर हा आपल्या आयुष्यामधला सर्वात मोठा भाग आहे. आणि हे प्रश्न आपण केवळ इतरांना नाही, कधी कधी आपल्याला स्वतःला पण विचारावे लागतात. त्याला आपण सेल्फ इंट्रोस्पेक्शन म्हणतो. स्वतःला प्रश्न विचारणं हे पॉवरफुल टूल आहे. त्याने आपल्याला आपला सेल्फ अवेअरनेस, आपण कुठे आहोत हे कधी कधी आपल्याला स्वतःला विचारलं पाहिजे. सेल्फ रिफ्लेक्शन म्हणतो ते आपण करणं पाहिजे. जेव्हा आपण हे प्रश्न आपल्याला विचारतो तेव्हा स्वतःची ग्रोथ होते, स्वतःची आपली डिसिजन मेकिंग जी आहे एबिलिटी आहे ती पण प्रगल्भ होऊ शकते. तर हे आपण जेव्हा प्रश्न स्वतःला विचारतो तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधी कधी आपण देऊ शकत नाही. मग ती देण्यासाठी आपण काय करावं लागतं, आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र या तिन्ही गोष्टींचा आधार घेणं गरजेचं असतं. गुरु म्हणजे गुरूंची वाणी की गुरु, आणि किंवा साधू, गुरु म्हणजे कोण आहेत, शिक्षा गुरु आहेत किंवा आपले दीक्षा गुरु असतील तर कधी कधी दीक्षा गुरु, त्यांच्याबरोबर आपण संपर्क सांगू शकतो. पण मुख्यत्वे शिक्षा गुरु जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये गाईड करू शकतात. हां, या परिस्थितीमध्ये हे करू शकतो आपण. किंवा साधूंची वचनं आहेत, त्यांनी दिलेले त्यांचे अनुभव आहेत, त्यांनी दिलेलं ज्ञान आहे, त्याचा आपण शेल्टर घेऊ शकतो. आणि शास्त्रांचा. तर या तिन्ही गोष्टी आहेत. हे याच्यासाठी आपण स्वतःला सुद्धा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपण डेली आपली रेग्युलर प्रॅक्टिस काय पाहिजे. रेग्युलर प्रॅक्टिस काय की रेग्युलर अध्ययन, श्रीमद भागवतम आणि गीतेचं, चैतन्य चरितामृताचं रेग्युलर अध्ययन करणं गरजेचं आहे. असोसिएशन, भक्तांचे जे स्पिरिच्युअल माइंडेड आहेत ज्याच्यावर आपण एकत्र भेटलो की त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. पॉलिटिक्सवरती नाही की हां पॉलिटिकल हे आहे ते आहे, या गोष्टी असतात. पण मुख्य आपला उद्देश काय असला पाहिजे की आपली आध्यात्मिक प्रगती आपण कशी करू शकतो. आणि होली नेम, भगवंताच्या नामाचा आश्रय घेणं हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि प्रेयर्स टू द लॉर्ड. मला हे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही आहेत. कधी कधी आपल्याला वाटतं की कुठून उत्तरं मिळणार. तेव्हा आपण भगवंतांच्या समोर जाऊन आपण प्रार्थना करू शकतो. जी आपल्या शब्दांमधली प्रार्थना असू शकेल किंवा आपण भागवतममधील किंवा कुठल्या श्लोकांमधून सुद्धा आपल्याला काही प्रार्थना मिळतात. त्या प्रार्थना आपण करत राहणं गरजेचं आहे.
आणि भगवंत आपल्याला रेसिप्रोकेट करतात की तर भक्तांच्या माध्यमातून ते आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तर अशा प्रकारे हे जे प्रश्न आणि उत्तरं आहेत ह्याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आणि रोज आपण आपला एक ग्रॅटिट्यूड म्हणता येईल, तो ग्रॅटिट्यूड टू ऑल दीज सेजेस, कारण त्यांनी हे जे प्रश्न विचारले त्याच्यामुळे आज आपल्याला हे सर्व मिळतं आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी त्यांच्या प्रती हा ग्रॅटिट्यूड ठेवणं आवश्यक आहे. आणि श्रील प्रभुपाद आणि पूर्ण गुरुशिष्य परंपरेवर, कारण त्याच्यामुळे आपल्याला या सर्व हे ज्ञान आहे, हे रिअलायझेशन्स आहेत, हे सर्व आपल्याला मिळतं आहे. हरे कृष्णा. तो हे काही थोडे विचार मी मांडलेत, त्याच्यातून काही चुका असतील तर माफ करा. कोणाला काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं श्रीमान नंददुलार प्रभू देतील. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान क्लास झाला. बऱ्याच प्रश्नांची मनामधल्या उत्तरं मिळाली. शास्त्र काय वाचली पाहिजे आणि आपल्या ग्रोथसाठी किती गरजेचं आहे. एक प्रश्न होता की तुम्ही जे आत्मपरीक्षणाबद्दल सांगितलं त्याच्याबद्दलचे की आपण आपल्या स्वतःला देखील प्रश्न विचारले पाहिजे स्वतःच्या ग्रोथसाठी. तर ते दररोज करण्यासाठी आपण काय करू शकतो, की असे कोणते प्रश्न आहेत की ज्याचं उत्तर आपण स्वतःमध्ये शोधलं पाहिजे आणि गुरु साधना शास्त्राच्या आधारे त्याची उत्तर आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो पहिल्यांदा आत्मपरीक्षणाचे जे प्रश्न आहेत ते रोज विचारण्याची गरज नाही आहे ॲक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा. कारण रोज विचारलं तर कधी कधी आपल्याला डिप्रेशन येईल. पण एक ठराविक पिरियडनंतर आपण स्वतःला विचारणं गरजेचं की बेसिक प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो की माझी साधना आहे की मी जेव्हा जप करतो आहे त्याची क्वालिटी काय आहे, की कशा प्रकारे मी जप करतो आहे किंवा करते आहे, माझे इतर भक्तांबरोबर माझे कसे संबंध आहेत, एक गॉड ब्रदर आणि गॉड सिस्टरमधली रिलेशनशिप कशी आहेत किंवा गॉड सिस्टर्समधली पण रिलेशनशिप्स कसे आहेत. तर हे आपण सिम्पल प्रॅक्टिकल प्रश्न आपल्या स्वतःला विचारू शकतो. काय अपेक्षित आहे आचार्यांकडनं काय अपेक्षित हे जर आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असं आलं पाहिजे की संसिद्धिर हरितोषणम. त्याचं उत्तर हे असेल की या गोष्टीमुळे मी माझ्या गुरु महाराजांना, श्रील प्रभुपादांना आणि भगवंतांना प्रसन्न करू शकतो का नाही करू शकतो. हा आपला एक बेसिक लेवलवरती काय म्हणता येईल एक प्रश्न असला पाहिजे. कुठलंही कार्य करताना, कुठल्याही गोष्टीला सुरुवात करतो आहे हे आपण माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी करतो आहे, माझ्या आनंदासाठी करतो आहे का भगवंतांच्या आनंदासाठी किंवा प्रभुपादांच्या आनंदासाठी करतो आहे, किंवा आपल्या वागण्यामुळे आपण भगवंतांना प्रसन्न करू शकतो आहे की त्यांना दुःखी करू शकतो आपण. तर हे बेसिक सिम्पल क्वेश्चन जर आपण विचारला कुठलीही ॲक्शन घेताना डे टू डे बेसिसवरती पण करू शकतो या गोष्टी. आपण डे टू डे बेसिस किंवा प्रत्येक ॲक्शनपूर्वी आपण हा विचार करतो की आपण या गोष्टीने भगवंतांना प्रसन्न करतो आहे का. जे एकदा एका डिस्कशनमध्ये परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांनी पण सांगितलेलं की प्रसाद जेव्हा घेतो आपण, प्रसाद सेवनम ही पण एक सेवा आहे. प्रसाद देणं, वितरित करणं ही पण सेवा आहे, पण प्रसाद घेणं ही सुद्धा सेवेच्या भावनेमध्ये करणं गरजेचं आहे. तर आपण प्रसाद सेवनम सेवेच्या भावनेने करतो आहे
का आपल्या सेन्स ग्रॅटिफिकेशनसाठी करतो आहे. आपल्याला पिझ्झा आवडतो म्हणून आपण पिझ्झा बनवून भगवंतांना अर्पण करतो आहे आणि आपणच खातो आहे. की भगवंतांना खायच्या अगोदर आपण मानसिकदृष्ट्या खाऊन टाकलेला असतो तो. सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याचा आपण प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे की काय करतो आहे आपण, कशासाठी करतो आहे. तर अशा प्रकारे जर आपण आपला थॉट प्रोसेस जर चेंज केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळत राहतील आणि एक चेक राहील आपल्यावरती. माहीत नाही तुम्हाला काही ह्याच्यावर नाही, पण बाकी पण कोणाला काही शेअर करायचं असलं शेअर करू शकतील त्याच्यावरती. खूप छान सांगितलं प्रभूजी की गुरु महाराज भगवंत माझ्या कृतीने विचाराने संतुष्ट होते का, हा प्रश्न जर असेल आपल्या मनामध्ये तर बऱ्याच वेळा जेव्हा द्विधा मनस्थिती असते त्यावेळेस चेक करू शकतो, क्लॅरिटी मिळते आपल्याला. थँक्यू. येस बहुत धन्यवाद. आपने बताया कि वन शुड स्पीक विद रियलाइजेशन, लेकिन इसमें ये भी पॉइंट आता है प्रभुपाद जी बोलते हैं कि वन शुड नॉट सरपास आचार्य. तो दोनों का कॉम्बिनेशन एक सामंजस्य कैसे हो सकता है कि हम रियलाइजेशन तो होली ऐसा नहीं हो जाए खुद की कमेंट्री पूरी हो जाए और एक्चुअल बात हो रहे. ओके. सर प्रश्न कळला का त्यांचा? मराठी बता सकते हैं. हां, तर त्यांचा प्रश्न होता की सेल्फ रिअलायझेशनबद्दल म्हणजे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण सेल्फ रिअलायझेशनने बोललो होतं ते छान असतं, पण आपण जे आचार्य आहेत त्यांना आपण त्यांच्या बाहेर आपण नाही बोललं पाहिजे, हा एक भाग आहे. नाहीतर आपण बरोबर ना, दिस इज हाऊ व्हॉट यू आर सेइंग. सो सेल्फ रिअलायझेशन जो आहे हा सेल्फ रिअलायझेशन आहे की हा केवळ आपल्या बुद्धीने नाही करत आपण. हे सेल्फ रियलाइजेशन इज जो आपला अनुभव आहे, जो अपना अनुभव है, मैं हिंदी में बोलता हूँ, आपको मराठी समझ. हां, आपला जो अनुभव आहे हा अनुभव आपण नेहमी जो कृष्ण कॉन्शियसनेस बरोबर त्याचा कसं अलाइनमेंट आहे हे बघणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं की काही लोक आपल्याकडे प्रॉब्लेम घेऊन येतात आणि त्या प्रॉब्लेम्सची उत्तर देताना आपण त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घेत नाही आणि आपण आपले प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करतो. होतं हे असं, अरे तुम्हाला तर काय, माझं एवढं होतं, माझं एवढं झालं होतं. तो म्हणतो अरे माझं काय दुःख आहे हे तर ऐकून घ्या, हे तर समजून घ्या. पण आपण काय करतोय की आपण आपले रिअलायझेशन्स त्यांना सांगत राहतोय, हे होतं. सो त्याचा पण वापर करणं गरजेचं असतं की आपले अनुभव पण त्यांना सांगणं, पण त्यावेळेला मुख्य काय आहे की त्या व्यक्तीचे दुःख आहे ते समजून घेणं हे महत्त्वाचं असतं. तर सेल्फ रिअलायझेशन डझंट मीन की केवळ माझे अनुभव, म्हणजे असे बरेच लेखक आहेत ते स्वतःचे अनुभव लिहितात, पण त्याचा भगवंतांशी किंवा कृष्णा कॉन्शियस फिलॉसॉफीशी काय संबंध आहे. सो आवर सेल्फ रिअलायझेशन इज अप्लाइंग, जसं मी मगाशी म्हटलं की सेल्फ रिअलायझेशन कधी होतात, जे ज्ञान आपल्याला मिळतं आहे भगवद्गीतेमधनं आणि त्याचा आपण वापर करतो आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा त्याच्यातून जे अनुभव मिळतात दॅट इज सेल्फ रिअलायझेशन. कोणी उदाहरण देऊ शकतं की आपले सेल्फ रिअलायझेशन्सवरती काय, एखाद्याचं सेल्फ रिअलायझेशन काय कोणी देऊ शकतं का? एनीबडी वुड लाईक टू शेअर? ऐसा सेल्फ रियलाइजेशन उसमें नहीं बोल रहा हूँ, लेकिन सेल्फ रियलाइजेशन शुड बी इंक्लाइंड विथ गुरु साधन साथ. हाँ, नहीं उदाहरण पूछना हूँ मैं कि मतलब हाँ यस पहाटे जप केल्याचा अनुभव. ओके ओके. आणि डे टू डे लाईफमध्ये काय झालेलं आहे असे? थंडीच्या दिवसात जाऊ गरम पाणी आंघोळ करतो, तेवढ्या पुरतं छान वाटतं. इंद्रिय तृप्तीचं पण तसंच. हां, प्रभूजी सांगतात की थंडीच्या दिवसामध्ये गरम पाणी आलं की थोडा वेळ छान वाटतं, बाहेर आले की पुन्हा थंडी वाजते. हां, तर इंद्रिय तृप्ती पण तसंच असते की टेम्पररी त्याचा हे मिळतो. तर आपले हे डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण या गोष्टी अनुभवत असतो. म्हणजे आमचे आनंद गोपाल प्रभू आहे त्यांनी एक पॉवर ऑफ हॅबिटवरती त्यांनी दिलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी पितो आपण, तर भगवंतांनी काय सांगितलं आहे
भगवत श्लोकामध्ये. हां, तर पाण्यामध्ये जी चव आहे ती माझ्यामुळे आहे, पाण्याचे हे. सो आपण हा जरी विचार केला की अरे हे पाणी कॉन्शियस चेतना असणं, म्हणजे वाय वी आर कॉलिंग इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, एव्हरी टाईम कॉन्शियस ऑफ प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड, हा जेव्हा भाग येतो, सो देन दॅट बिकम्स मोर रिअलायझेशन दॅट ओके. हां, त्यामुळे मग जेव्हा ह्या रिअलायझेशन्समध्ये आपण बोलतो त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला पण कन्व्हिक्शन येतं की हां दिस इज हाऊ इट इज. आणि हे अनुभव असतात आपले, कधी छोटे असतात कधी मोठे अनुभव असतात. कधी काही व्यक्तींच्या आयुष्यामध्ये मोठ्या घटना होतात, ॲक्सिडेंट होतात. केडकर प्रभू, तुम्हाला अनुभव आहे त्याचा? आहे ना? काय अनुभव होता तुमचा? हां, सो दिस इज रियलाइजेशंस की दैट इंसिडेंट इज मटेरियल इंसिडेंट, कि वो एक्सीडेंट हो गया कि चलो वो एक अनुभव है, लेकिन अभी वो एक भक्त उसको कैसे देख सकता है, और एक जो जिसको इसके बारे में कुछ नॉलेज ही नहीं है वो कैसे देख सकता है. तो जो भक्त है वो भक्त देखेगा अरे हाँ कि इसमें भगवान का हाथ है कि इतना बड़ा एक्सीडेंट हो गया है, लेकिन मैं तो बिना कुछ हुए बाहर निकला, ये भगवान की कृपा है मेरे ऊपर. वो गाड़ी का नुकसान हो गया लेकिन मैं ये चीज़ों से बाहर निकला. अभी उसमें ऐसा भी हो सकता है कि वो एक्सीडेंट हो जाए और उनमें किसी को भक्त को चोट भी आ सकती है. उसमें भी हम लोग रियलाइजेशंस दे सकते हैं कि बहुत बड़ा कुछ होने वाला था लेकिन इसमें से हम लोग बच गए. तो बहुत सारे ऐसे जो है चीज़ें, लेकिन मेन प्रिंसिपल क्या है कि उसका भगवान के साथ में कैसे कनेक्शन है, दैट इज़ मोर सेल्फ रियलाइजेशन. अदरवाइज लोग अपने तो रियलाइजेशंस तो बताते हैं. अगर हम कोई भी ऐसे कॉन्फ्रेंसेस में जाते हैं तो लोग अपने अनुभव बताते रहते हैं. तो दैट इज़ द डिफरेंस, हाउ कि किस तरीके से हम लोग को उसको वो चीज़ को जोड़ना चाहिए. ठीक है, या क्लैरिफाई कर. Yes, absolutely. Aligned to Krishna, not just close. It should be aligned. That is the. So when it is aligned, or automatically, it comes in the perfect realization. कभी कभी हमारे पास रियलाइजेशंस नहीं रहते तो ज़रूरी नहीं है कि कुछ स्टोरी बनाने की ज़रूरत नहीं है रियलाइजेशंस. मुझे नहीं अनुभव है, लेकिन हम लोग ऐसे व्यक्ति के पास भेज सकते हैं जिसको अनुभव है. दैट इज़ वाई इट इज़ इम्पॉर्टेंट. द इम्पोर्टेंस ऑफ शिक्षा गुरु जो है ना वो बहुत ज़रूरी है. जो एक्सपीरियंस डिवोटीज़ है उन्होंने बहुत सारी चीज़ें रहती हैं. कभी कभी हम लोग को सोच भी नहीं सकते, लेकिन हम लोग उनको बोलते हैं तो बोले हाँ. कभी कभी दूसरों के अनुभव से भी हमें समझ में आता है. दैट इज़ ऑल्सो सेल्फ रियलाइजेशन. वो व्यक्ति ने किस तरीके से वो चीज़ को देखा और सोचा. सो दैट इज़ ऑल्सो लर्निंग, दैट इज़ ऑल्सो एजुकेशन. जैसे हम लोग देखते हैं कि जर्नी होम में देखते हैं कि जैसे बहुत सारे अनुभव है परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज के, वो अनुभव से हम लोग सीख सकते हैं. ऐसा ज़रूरी नहीं है कि वो मंगूस हमारे सर पे ही आना चाहिए, बैठना चाहिए, हम लोग अनुभव लेना चाहिए. इसके लिए हम लोग जंगल में जाके अरे मंगूस कहाँ है, जा जरा मेरे सर पे डालो, बाल भी नहीं है, तो अनुभव नहीं आएगा. वो महाराज को तभी बहुत लंबे बाल थे. तो वो अनुभव जो है वो अनुभव से हम लोग सीख सकते हैं. तो कभी कभी दूसरों के जो ये रियलाइजेशंस जो है, अभी भागवतम में क्या रियलाइजेशंस आ रहे हैं, वो इंद्रदेव के रियलाइजेशंस है, ब्रह्मा जी के रियलाइजेशन, प्रभुपाद की उसके पावर से रियलाइजेशन, दैट इज ऑल्सो रियलाइजेशंस. सो समटाइम्स वी गेट इंस्पिरेशन फ्रॉम अदर पीपल्स रियलाइजेशन ऑल्सो. बट जब हम लोग अपना अनुभव बोलते हैं तो उसमें एक कन्विक्शन रहता है कि मुझे अनुभव आया है ये. हरे कृष्ण. और कोई लास्ट प्रश्न है नहीं तो हम लोग विराम देंगे इसको. एनी कमेंट्स नंदलाल प्रभु? हरे कृष्ण. श्रीमद् भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. हरे कृष्ण.
खूप खूप धन्यवाद प्रभूजी. मला एक प्रश्न आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही येता तेव्हा संडे मॉर्निंग भागवतम क्लास देणार का? हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे, प्रोबिंग क्वेश्चन. सो किती लोकांना असं वाटतं की प्रभूजी तुमच्या आज्ञेप्रमाणे. धन्यवाद. आमची सर्वांची विनंती आहे